आणि आता आपण चालू आहे लोणावळा. हायाबुसा स्पोर्ट बाईक वगैरे बघा 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 बघा. हो 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 हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे आपली संडे राईड. आणि राईड आता खूप दिवसांनी करतोय. आता झालंय मला उशीर, तो फटाफट निघतो. आणि 2 मित्र थांबलेत राईड साठी, त्यांना पहिलं जाऊन भेटतो. संडे राईड होती, सकाळी उठायला पण थंडी असल्यामुळे जमत नाही थंडीतून. पण एकदा उठलं की निघायला भारी वाटतं. तर वाट बघत असतील बराच वेळ झालाय, कारण मला निघेपर्यंत उशीर झाला. तर आता आपण पोहोचू थोड्या वेळात, 5 मिनिटात. आता महागडच्या ब्रिजच्या खाली 2 जण असतील आपले रायडर्स. त्यांच्या बरोबर आपण आपली आजची संडेची राईड करूया. बघूया दिसतात का, कुठे आहेत कुठे आहेत. हा, एक दिसला एक दिसला. हे दिसले 2. चला. हा, काय काय ठेवायचं आहे? हा, ठेव. हा, आता कुठे लावू? व्ह्यू येणार आहे का? सकाळी लावा लागेल. हा, दे. चला. गणपती बाप्पा मोरया. चला तर मंडळी, राईडला सुरुवात झाली आहे. आणि आता आपण चालू आहे लोणावळा. हे दोघं गेले वाऱ्यासारखे, आपणच राहिलोय मागे. चला तर त्यांच्या पाठवर जाऊया आणि पुढे तुम्हाला भेटतो. आता पोचतोय. कुठे पोचतोय? वेट नॉईज जास्त आहे. आता घाटकोपर ऐरवली मार्गे नाही, सॉरी, वाशी मार्गे चाललोय. आता आपण जाणार आहोत वाशीवरून
मानपूर वाशी असं करत जाणार आहोत. अजून काय उघडलं नाही, उघडत आहे. आता वाजतायत 6:45. निघालोय 6 वाजता, दाखवत आहे 6:45. थोडं उघडल्यावरती आपण भेटूया. उजळलं उजळलं. या ब्रिज वर एवढं रेस करतात. एक मध्ये कॅमेरा आहे, त्यामुळे ना सगळे स्लो होतात. आता ही गोवंडी, गोवंडीच डम्पिंग डम्पिंग यार्ड, डम्पिंग ग्राउंड. हे बघा, हे असे कॅमेरे आहेत. त्यामुळे 50च्या वरती पळवायची म्हणजे कधी फाईन पडेल का सांगता येत नाही. ह्या ब्रिजवर 50चा स्पीडचा लिमिट आहे. त्याच्यात जर 50च्या वरती सापडला तर लागली फाईन. ब्रिज उतरल्यावर आपल्याला मारायचं आहे लेफ्ट, वाशी. लागला नवीन वाशीचा ब्रिज. जुन्या बाजूला आहे, नवीन बाजूला आहे, बाजूला आहे. नवीन छान आहे, एक लेवल आहे, मस्त आहे. हा ब्रिज झाल्यामुळे बरेच ट्रॅफिक वाशीची व्हायची खूप कमी झाली या ब्रिजमुळे. आता पहिले वाशीचा ब्रिज बोललं की टेन्शन यायचं, किती ट्रॅफिक असेल, का असेल, किती वेळ लागेल. पण आता 2 ब्रिज झाल्यामुळे वाईट टेन्शन नाही. ट्रॅफिकच कमी झाली. त्या टोल बंद झाला, तो एक फायदा झाला. हा आला टोल, वाशीचा टोल. बायकर्सला अडवलंय पोलिसांनी, काहीतरी उगले केले असतील. उगाच कोण अडवणार नाही. स्पोर्ट्स बाईक्स वाले एवढे रश करतात ना, त्याच्यामुळे पण असू शकतं. ते सहजासहजी कुणाला अडवत नाहीत. काहीतरी चुकी असेलच. एकाने चुकी केली की सगळ्यांना साईडला घेतलं जातं. एवढा लाऊड आवाज आहे ना, म्हणून पकडलं जातं. असेल सीसी जास्त, त्यामुळे पण असू शकतो. जेव्हा ते रेस करतात ना, सॉलिड आवाज येतो. पण त्या आवाजावरती तर पोलिसवाले पकडतात. लांबूनच माहिती पडतं येतोय. संडेला बघा हलकी हलकी ट्रॅफिक. आयला यांना भुका लागल्या वाटतं. इथं का थांबले, इकडे का थांबले? अरे ते इथं कुठे मुतणार? आईला कमाल आहे तुझी. याचे हे काय झालं तुला? तुला काय झालं मग? असं काय झालास? लगेला झाली, याला लगेला झाली. सर्व बायकर थांबले तिकडे. हाया भुसा, हाया भुसा, हाया भुसा, भुसा व भुसा. तो भुसा व भुसा लावलाय व तिथं, हाया भुसा. सगळ्या स्पोर्ट्स बाईक्स आहेत.
सगळ्या स्पोर्ट बाईक आहे. दोन आहेत रे हायबुसा. ऐक, चला चला रे चला. चला पोरं हो, चला. सगळे भुसा गेले, एक्सप्रेस वे गेले की काय? हे युटर्न मारून घे. सूर्योदय झालेला आहे आणि आता चाललो आहे पनवेलच्या बाहेर. हायाबुसा स्पोर्ट बाईक बघा रे, बघा 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 बघा. हे घ्या, गेले सगळे, गेले सगळे. आईला कमाल, R15 पण त्याच्यामध्ये. हा 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 हा. सूर्य देवताचे दर्शन घेऊया समोरासमोर. हे पहा, सूर्योदय झालेला. धुक पसरलेली, त्यामध्ये सूर्योदय झालेला आहे. थंड असं क्लायमेट आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. यांचं काय झालं? निंजा, एप्रिला, हायाबुसा. हायाबुसा, ही बघा हायाबुसा. आईच्या गावात खड्डा कसा असतो भाई, बँड वाजवतो. हे मुलं, क्या बात है. काय मुलं एन्जॉय करत होते स्पोर्ट बाईकच्या साऊंडवर. गेल्या स्पोर्ट बाईक गेल्या, आता जुना हायवेला पळतील. सर्व बायकर्स ह्या जुना मुंबई पुणे रोडला येतात, कारण मुंबईमध्ये हे हायाबुसा, कावासाकी निंजा यांच्या एक्झॉस्टला एवढा साऊंड आहे, त्यामुळे तिकडे काय एन्जॉय करायला भेटत नाही. कारण तिकडे जर एवढ्या स्पीडने पळवल्या, एवढ्या लाऊड आवाजामध्ये, तर पोलीसवाले काका आपले नक्कीच फाईन मारतील आणि अडवतील, गाड्या सीज करतील. त्यामुळे ह्या रोडला इकडे मुंबईच्या बाहेर येऊन एन्जॉय करायला काही हरकत नाही. कारण इकडे काय साऊंडचा एवढा इश्यू होत नाही या रोडला. फक्त काय बाकीच्या गाड्यांना त्रास नाही बस. थोडं आपली पोटपूजा करूया, चहा नाश्ता करूया.
काय गारवा यार, मस्त. हीच तो एन्जॉयमेंट आहे भाई. आयुष्य एकदाच भेटत, पुन्हा पुन्हा भेटत नाही. मित्रांनो, एन्जॉय करून घ्या. हे आपले भाई कुठे आहेत? हा, कुठे? हा, हे मुंबई पुन्हा पुन्हा हायवे, जुना हायवे. मुंबई पुन्हा जुना हायवे. हा आपला रायडर माया. आता इकडे एक मंदिर आहे, खोपोलीच्या अगोदर, कर्जतच्या अगदी. एक पंच जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थान. इकडून कुठून आहे? हा, हे बघा, एक सुंदर असं मंदिर आहे. पंचाय पंचायतन पंचायतन मंदिर आहे, पंचायतन मंदिर. जायला इकडे पण एक्स्ट्रीम आहे, इकडे पण एक्स्ट्रीम आहे, तिकडे पण एक्स्ट्रीम आहे. आईच्या गावात एक्स्ट्रीमचा जलवा आहे त्याच्या आईला. एक्स्ट्रीमचा जलवा आहे, जलवा. हा आपला स्वप्नील चहा प्यायचे ना कॉफी प्यायची? नाही मला काय काय नको? आत्ता तर बोलला कॉफी प्यायची. चाय पाहिजे. तुला चहा प्यायची? चल ठीक आहे. ते काय काका इन्सल्ट करताय? काकांनी डायरेक्ट इन्सल्टच करून टाकलं. काढताय ते काय नसतं डायरेक्ट, ते काय नसतं. मस्त मंदिर आहे रे. इथे तू उडवलंस ना मस्त आहे वरून. साई मंदिर, साईबाबा मंदिर. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. व्हिडिओ काढण्यास नाही.
हा तुझं ते टूर बीर प्लॅन करणार आहे काय सांगणार आहे? नाही, मला हा plan नाही. आहे छान आहे.